नमस्कार. अंतरंग महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलवरती आपलं मी सहर्ष स्वागत करतो. मी दिनेश भोगले आणि आज आपल्याकडे पुन्हा एकदा आले आहेत भूषण भोगले. त्यांच्या ज्या काही उर्वरित स्टोऱ्या आहेत, ज्या त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या काही घटना आहेत, त्या तुमच्याबरोबर शेअर करायला. तर आपल्यासोबत आहेत भूषण भोगले. नमस्कार भूषण भोगले. नमस्कार. तर आपण मला सांगितलेली एक गोष्ट होती की गांगेश्वर मंदिर आणि त्या गांगेश्वर मंदिरमध्ये काहीतरी सप्ताह वगैरे जत्रा असते, सप्ताह असतो. तर त्या सप्त्यामध्ये तुम्ही जाण्यासाठी निघालेलात आणि तुमच्यासोबत अनंत केळुसकर हे तुमचे चुलत काका की बाजूचे काका होते. तर तो नेमका असा काय गोष्ट घडलेली त्यावेळेला तुमच्यासोबत? मी त्यावेळी 11-12 वर्षाचा असेल आणि दरवर्षी आमच्याकडे गांगेश्वर मंदिरमध्ये देवाचा सप्ताह असतो आणि त्या सप्त्याला मी सर्व माझे जो चुलता होता दुसरा अनिल भोगले म्हणून, तो त्यावेळी रामा वगैरे त्याच्या जे सोबतचे मित्र होते त्यांच्यासोबत निघून गेलेला आणि मी एकटा मागे राहिलेलो होतो. आणि मग मला त्यावेळी माझ्याकडे अनंत केळुसकरांची आई होती आमच्या घरी. तर ते बोलले की अंतू जायचा बाकी आहे, त्याला अनंत केळुसकरला अंतू बोलायचे. तर अंतू जायचा बाकी आहे, तर तू त्याच्या बरोबर जा. आणि अंतू काकाला त्यावेळी येता येता मला वाटते 10 वाजलेले. तो बामणांचं तिथे घर आहे, तर तिथे तो कामाला जायचा. तर तिथून तो रात्री 10 वाजता आला. 10 वाजता आला. तो बोलला की मग तो आमच्या घराच्या समोरूनच जात असताना आजीने त्याला आवाज दिला. तर अंत्या जरा ये आहे. तर अनंत काका आला. बोलला काय झालं? तो बोलला तू जाणार आहे ना सप्त्याला? तर तो बोलला जाईन तर जाईन, नाही तर नाही जाईन. बोलला नाही, भूषणला पण जायचं आहे. तर तो बोलला ठीक आहे. मग तो आंघोळ करून आमच्याकडे जवळजवळ 11 वाजता आला. 11, सव्वा 11 झालेले आणि आम्ही मग सप्त्याला जायला निघालो. सप्ताह तसं त्यावेळेला रात्रभर चालत रात्रभर चालायचं. तर आम्ही 11:15, 11:30च्या दरम्यान निघालो. पण निघताना आम्ही ना खालच्या वाटेने निघालो. खालची वाट. अच्छा, खालून म्हणजे 2 वाटा होत्या, एक वरून आणि खालून. खालून जी वाट होती ना ती व्हाळाच्या बाजूने जायची आणि तिथे म्हसवटी होती. म्हसवटी म्हणजे स्मशान. तिथे आमच्या कोकणामध्ये त्याला म्हसवटी बोलतात. हो, कोकणात आजही कित्येक ठिकाणी स्मशान अशी बांधलेली नसतात. ते एखादा वाफा असतो आणि वाफ्यामध्ये ती चितार असतात, म्हणजे ती लाकडं रचतात आणि त्याच्यावरती ते प्रेत पेटवतात. आणि ज्यावेळी आम्ही तिथे जात होतो ना, तर मला वाटतं एक 2-3 दिवसा अगोदरच तिथे एक प्रेत जाळलेलं. आणि मला वाटते आम्ही चालत म्हसोटीपर्यंत पोहोचलो असतो ना, त्यावेळेचा टायमिंग असेल 12च्या आसपासचा. आणि त्या टायमाला जिथे ते प्रेत जाळतात ना, बरोबर त्याच्या समोर एक व्हाळामध्ये एक कोंड आहे आणि कोंडीच्या वरती झाडी आहे. आणि मी बरोबर त्या ठिकाणी ज्यावेळी पोचलो त्यावेळी झाडीतून काहीतरी खाली पडते असा ढस्कर आवाज झाला. आणि तो एवढा आवाज मोठा होता, म्हणजे कोणतरी उडी मारते किंवा कुठला मोठा दगड पडतो असा. तर तो आवाज एवढा मोठा होता की मी त्या आवाजाच्या धचक्याने मी गडबडून पडलो. तर ते माझी जी पडण्याची जी दिशा होती ना, जिथे प्रेत जाळतात त्या वाफ्यावरतीच मी तिथे पडलो. तसा तो जो आमचा आनंद काका होता तो माझ्यापासून एक 2 ते 3 मीटर पुढे चालत होता. तो तसाच मागे आला आणि मला उचलल्यानंतर मी झाडीत बघितलं तर झाडीत दगडही असा पडलेला दिसत नव्हता आणि कोणी माणूसही दिसत नव्हता पडलेला. तर मी उठलो आणि मग तुम्ही जवळजवळ त्यावेळेला थोडे घाबरला? हा, त्यावेळी घाबरलो आणि मला त्यावेळी कडाडून म्हणजे असा घाम पण आलेला भरपूर. म्हणजे घाबरल्यानंतर मी तिथे पण मी घाबरलो असूनही मी झाडीत बघायला गेलो की काय पडलं ते, पण मला काही दिसलं नाही. म्हणजे कोणी माणूसही पडला नव्हता आणि दगडही दिसला नाही, पण ठस करून आवाज आलेला. आणि त्यानंतर आम्ही सप्त्याला गेलो. सप्ताह पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही जवळजवळ 2-2:30च्या दरम्यान आम्ही रिटर्न आलो. आल्यानंतर
दरवाजा ठकठकावला. आईने दरवाजा उघडला. 2-2:30 वाजता 2-2:30 रात्री. रात्री येताना पण त्याच रस्त्याने आलेत परत? येताना वरच्या रस्त्याने आलो. वरच्या रस्त्याने आलो आणि घरी पोहोचल्याच्या नंतर दरवाजा ठकठकावला. आईने दरवाजा उघडला. हातपाय धुतल्याच्या नंतर आईने अंथरूण केलेलंच होतं. अंथरुणावरती झोपलो. जास्त वेळ झाला नसेल, मला वाटतं अर्धा तासच झाला असेल. 3:15चा टायमिंग असेल, 3:15चा टायमिंग असेल. त्यावेळी माझा कोणतरी गळा वळतो असं झालं आणि कोणतरी छातीवरती बसलाय. त्या प्रकारे मला जाणवायला लागलं आणि माझ्या तोंडातून शब्द पण निघत नव्हते. मी हात थोडेफार हलवायचा प्रयत्न करत होतो. त्यातल्या त्यात मी आईच्याच बाजूला झोपायचो, त्यामुळे तो हात आईला लागला. आईला मला उठवायचा प्रयत्न करते, पण मला उठताच येत नव्हता. पण जोरात आईने मला हलवल्यानंतर मी उठलो. उठल्यानंतर मग आईला सगळा प्रकार झाला. सांगितला की माझ्या छातीवरती कोणतरी बसलाय आणि माझा गळा आवळतोय, अशा प्रकार झाला. तर आईने मला विचारलं की तू जाताना कुठे काय पडलेलास किंवा भियालेलास का? मग आईला मी ज्यावेळी जाताना जो प्रकार झाला तो सगळा सांगितला की असं असं मसोटीकडे जी झाडी आहे आणि जी कोंड आहे तिथेच बरोबर कोणतरी पडते, माणूस पडते किंवा दगड पडतो असा आवाज झाला. पण तिथे खाली दगडही दिसत नव्हता किंवा माणूसही दिसत नव्हता. पण त्यावेळी मला आवाज आला आणि मी दचकून पडलो. पण तिथे पडलो, तसा उठलो आणि मी तिथे बघितलं, काय पडला वगैरे दिसलं नाही. पण मी निघाल्याच्या नंतर आमचं सप्ताह वगैरे करून मी असाच घरी आलो. मग त्यावेळी आईने बाजूला आमची आजी राहायची, नाळ्यातली आजी म्हणून आम्ही तिला बोलायचो. तर नाळ्यातल्या आजीला हाक मारली. नाळ्यातली आजी ताबडतोब जशी हाक मारली तशी ताबडतोब आली. म्हणजे आईने नाळ्यातल्या आजीला आवाज दिला. अच्छा, घे नाळ्यातली असं बोलायचे. रात्रीच त्याच टायमाला 3:30च्या दरम्यान पकडा. 3:30 वाजताच आजी आली. आजीला सगळा प्रकार हा जो घडलेला आईने सांगितला की असं असं आज त्याला सप्त्याला जात असताना असं असं झालं आणि असं असं तो भियालाय. मग आजीने विचारलं नारळ आहे का घरात? तर बोलली आई हो. मग नारळ दिला. नारळाला अंगावरून 3 वेळा उतरवला आणि 3 वेळा उतरवताना आजी काहीतरी तोंडामध्ये पुटपुटत होती आणि गाराणं घातलं तिनं भगवतीला, सत्यनारायणाला, गांगेश्वराला. आणि भगवतीला जे काय आहे ते तुझ्या पायाखाली घे आणि तुझ्या भेटीला येतील, नारळ द्यायला येतील, तुझा दर्शन घेतील. पण आत्ता जे काय झालं ते आता याच्या पुढे होऊन दे नको आणि त्याला बरं कर. आणि त्यानंतर मला पुन्हा असं कधीच आयुष्यात झालं नाही की असा प्रकार. तो माझ्या एकदाच असा आयुष्यात झालेला प्रकार. आणि त्यानंतर मला कधीच असं भास पण नाही झाला की कोणी असं कोण आपला गळा दाबतोय किंवा काय, असा कुठल्याच प्रकारचा भास नाही झाला गावाला. ही एक माझी गावची स्टोरी होती. आणि गावची दुसरी एक अशी स्टोरी होती. आमच्याकडे गाय होती आणि गाईला 2 पाडे होते आणि जस्ट एक 8-10 दिवसच झालेली एक पाडी पण झालेली, अशी 3 वासरं तिची आणि गाय. आणि आमच्या वडिलांनी वाडा बांधलेला होता गाईसाठी. आणि आम्ही त्यावेळी त्या दिवशी मी आणि आई कणकवलीला गेलेलो बाजार करायला आणि आम्हाला ना यायला उशीर झाला. म्हणजे आम्हाला जी गाडी पकडायची होती ती मिळाली नाही. आणि मग त्याच्यानंतर जी शेवटची घोडगे जांभोडे गाडी होती ती घोडगे गाडी पकडून आम्ही जांभोड्याला उतरलो. येता येता आम्हाला घरी 8-8:30 झालेले. 8:30 वाजता आले. तसं आईने बोलली की चाय टाकते. तर चाय घेतली आणि आम्ही वरती जेव्हा गेलो तर आईने आमच्याकडे चार्जिंगची बॅटरी होती, ती मला चार्जिंगची बॅटरी पकडायला सांगितली आणि तू मला बॅटरी दाखव आणि मी गवत काढते. पण आईने सांगितलं की तू वाड्याला आमच्या सिमेंटिंग खाली पायरी होती तिथे बसायला सांगितलं की तू इथे बस आणि मला इथूनच बॅटरी दाखव. आमची ती बॅटरी डायनोमा होती, त्याला प्रकाश मोठा असायचा. तर आई गवत काढत होती. गवत काढता काढता बाबू म्हणून जोरात ओरडली. तसं मी धावत आईकडे गेलो. म्हटलं आई काय झालं? तर आईने एकही शब्द काढला नाही. आई बोलली बाबू चल इथून. आणि आमच्याकडे म्हणजे हातात जेवढं येईल एवढं गवत झालेलं
मग ते हातात उचललं आणि आई सरळ वाड्यात आली आणि आमच्या जनावरांना ते गवत घातलं, जेवढं हातात आलेलं तेवढं गवत घातलं. नाही पण नेमकं ते बोलत ना ते आई जोरात अशी जोरात बाबू म्हणून जी ओरडली. ओरडली, किंचाळली ना, तर त्यावेळी मी आईला विचारलं की काय झालं, तर आईने काहीच सांगितलं नाही त्यावेळी. आणि आम्ही घरी आलो. रात्री मी विचारलं तर रात्री नाही सांगितलं. पण दुसऱ्या दिवशी आईने मला सांगितलं की मला साप आलाय माझ्यासमोर आणि तो साप माझ्या हाताला चावतोय असं तिला वाटलं आणि तिने हात असे मागे घेते तोपर्यंत एक अशी आकृती तिला दिसली. आणि जिथे आमची गवताची तणस होती त्याच्या बाजूला एक आंबा होता आणि त्या आंब्याच्या बाजूला एक डुरका होता. तर त्या आंब्याकडे असं लोकांचं म्हणणं आहे की तिथे देवचार येतो आणि दिवा लावून जातो. तर आईला ते चित्र दिसल्यानंतर आई म्हणून ती ताबडतोब जेवढं गवत होतं ती घेऊन आली आणि रात्र होती म्हणून मला काही ती काय सांगितलं नाही, पण एक आकृती तिला दिसली. मग आजीला पण ते सांगितल्यानंतर आजी बोलली की तिकडे जाऊन त्या आंब्याचं झाड आहे तिथे दिवा लाव. मग आम्ही बरेच दिवस असे तिथे दिवा लावायचे. मग आजी पण कधी कधी तिथे दिवा लावायची कारण ते देवचाराची ती जागा होते म्हणून. आणि मग त्याच्यानंतर आईला तिथे कधीच म्हणजे दिवा वगैरे लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी असा कधीच काय भास नाही झाला. पण एकदा असंच आम्हाला रात्र झालेली, आम्ही कुठेतरी कामानिमित्त आम्ही दोघंही गेलेलो आणि घरी यायला रात्र उशीर झाला आणि आमच्या घरी पाणी भरलं नव्हतं आणि आम्ही त्या टायमाला विहिरीवरून माझी आई घरामध्ये पाणी भरायची आणि बाहेर आमच्या झाडं होती, सदाफुली थोडी लांब होती, विहीर थोडी लांब होती. म्हणजे समजा ना एक 200 मीटरचं अंतर असेल, 200 मीटरच्या आसपासचं अंतर, 200-250 मीटरचं. तर तिथून आम्हाला पाणी भरायला लागायचं आणि आमच्या घराच्या आसपास फुलांची वगैरे झाडं होती आमच्या खळ्यामध्ये. तर ती खळ्याची झाडं पण शिंपली नव्हती 1-2-3 दिवस, म्हणून शिंपण्यासाठी आईने पहिले 2 फेऱ्या आमच्या झालेल्या, बाहेर फिरून झालेलं, बाहेर सर्व झाडांना. किती वाजताची वेळ होती? रात्री 8:30-9च्या दरम्यानची वेळ होती रात्री. तर त्या टायमाला बाहेरचं शिंपणं झालेलं, घरातली भांडी पण झालेली, शेवटची भांडी भरायला आई गेलेली आणि कळशी आईने आत टाकली आणि आई कळशी भरणार ना त्याचवेळी आईच्या म्हणजे आई दचकल्यासारखी झाली म्हणून मी बाजूलाच उभा होतो, मी पण खाली बघितलं आतमध्ये, तर मला काही दिसलं नाही. आईने कळशी भरलीच नाही, तशीच दोरी घेतली, गुंडाळली, माझा हात पकडला आणि घरी आली आणि काहीच आई माझ्याशी बोलली नाही. आईला मी 2-3दा विचारलं काय झालं, तर आईने काहीच नाही बोलले. आणि मग नाळ्यातल्या आजीला आमच्या पुन्हा ही स्टोरी सकाळी सांगितली, बोलवलं की असं असं मला एक बाई दिसली, हिरव्या साडीची, टिळा मोठा लावलेला, तिचा स्पष्ट मला टिळा दिसला, अशी बाई ती माझ्याकडे बघते असं दिसली. मग त्या आजीने सांगितलं टिळा मोठा होता, गोल चेहरा होता. बोला हो. तर ती सादेवची बायको. सादेव म्हणजे आमचे चुलते होते, त्यांची पहिली बायको विहिरीत उडी मारून तिने आत्महत्या केलेली. तर तिच्या चेहऱ्याचं वर्णन आजीने केलं तर आईने बोललं सेम तुम्ही सांगता तशीच होती. तर ती आईला दिसली, मला दिसली नाही आणि म्हणून आई घेऊन आली. मग दुसऱ्या दिवशी आईला तिने एक पान वरती हळद कुंकू घालून पाण्यात सोडायला सांगितलं. मग आईने ती पाण्यात सोडली. मग त्यानंतर आईला कधी ती दिसली नाही. पण आईला जे दिसलं ते मला दिसलं नव्हतं, कदाचित माझा तो देवगण असल्यामुळे कदाचित ते दिसलं नसेल. अशीच एक गावची स्टोरी आहे आमच्या गावाला, जांभोड्यामधली. आमच्या जांभोड्यामध्ये गुरांचा दवाखाना होता. अच्छा, बरोबर. आणि त्या गुरांच्या दवाखान्यामध्ये एक कंपाऊंडर होते,
ते तिथेच राहायचे, म्हणजे दवाखान्याच्याच बाजूला राहण्यांची अशी एक 5 खोल्यांची चाळ बांधलेली भाड्याने होती. देण्यासाठी चाळ तर त्या चाळीमध्ये एका रूम मध्ये ते राहत होते. ते म्हणजे जवळजवळ एक 7-8 वर्ष ते तिथे होते. आणि त्यांची एक सवय होती की ते दररोज असे संध्याकाळी, त्यावेळी संडास असायचे होते त्यांचे, पण ते व्हाळावरती जायचे. त्यावेळी शौचासाठी जायचे त्या टायमात. तर ते एक दिवस असेच शौचासाठी गेले. त्यांना फिट यायची, हे त्यांच्या घरच्यांना पण माहिती होतं. बराच वेळा त्यांना घरामध्ये फिट आलेली, त्या दवाखान्यात पण फिट आलेली. पण ते शौचास गेले असताना त्यांना तिथे फिट आली आणि ते तिथेच मृत पावले. आणि माझी एक आत्या होती, म्हणजे मी जी नाळेकरीण आजी बोलत होतो आतापासून, त्यांची मुलगी ती त्यांच्यासोबतच राहायची जांभोड्याला, आमच्या बाजूच्याच घरात. तर ती नेहमी ज्यावेळी काही बाजारातून आणायचं असेल तर तिकडे त्या राण्यांच्या खालच्या घरात जायची. मग त्यांची जी बायको वगैरे ती त्यांच्याबरोबर गप्पा मारून चाय पिऊन ती मग राण्यांवरती, आणि राण्यांचं मोठं घर पण वरती होतं, तिथून मग ती अशी फिरत त्यांच्या घरी यायची. तो नेहमीचा तिचा नित्यक्रम, म्हणजे खाली गेले तर त्या घरात पाऊल लावूनच यायची. आणि मग ते नेहमी तिला बेबी बेबी बोलायचे. आणि मग ते आले की तिला बोलायचे, बेबी खाय जाऊन इलस, असं ही आमची गावची भाषा. त्या भाषेत ते तिला विचारायचं. मग ती नेहमी सांगायची असे डिगल्याच्या दुकानावरती गेलेली. दिगंबर म्हणून आमचं फेमस आहे, भापसेकरांचं दुकान बोललं जाते जांभोड्यामध्ये. तर त्यांच्या दुकानावरती गेलेली, असं असं बाजारातलं काय सामान आणायचं वगैरे वगैरे. आणि ते वारल्याच्या नंतर मला वाटतं 2ऱ्या या 3ऱ्या दिवशीच ती अशीच बाजारात जाऊन रिटर्न येत होती. त्या पापडीवरून पापडी बोलली जाते आमच्याकडे, व्हाळाच्या ब्रिजला. व्हाळावरती जो पूल असतो, नदीवरती जो पूल असतो त्याला पापडी बोलतात. तर त्या पापडी पार करून ती पुढे आली. तसंच तिला मागून आवाज आला, बेबी खाय गेलेलंस. तर तो तिने ओळखलं की ते सरवणकरांचाच आवाज आहे. अच्छा, म्हणजे ते जे वारलेले त्यांचं नाव सरवणकर, कंपाऊंडर त्यांचं नाव सरवणकर. तर सरवणकरांचाच आवाज तिला ऐकायला आला आणि तिने मागे वळून बघितलं तर ते उभे आहेत असं सरळ दिसली त्यांना. तर तिला त्याच वेळी घाम फुटला. ती धावत 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 तशीच आली. ती खालती त्यांच्या घरात न जाता डायरेक्ट राण्यांच्या घरात गेली. राण्यांच्या घरी जाऊन सांगितलं की हा असा असा प्रकार माझ्याबरोबर झाला. मग घरी येऊन पण सांगितलं तिच्या आईला. रात्री तिला ताप भरला. सकाळी बघतात तो ताप जास्त वाढलेला होता. आणि अशाच प्रकारे 2-3 जणांना ती दिसली. आमच्या गावाला 2-3 जणांना ते दिसल्यामुळे मग गावच्यांनी सगळ्यांनी ठरवलं की यांचं काहीतरी आपला म्हणजे बंदोबस्त केला जातो देवाकडे. तर तशा प्रकारे आमच्या जांभोड्याला जी भगवती होती तर तिच्या हाताखाली, म्हणजे तिच्याकडे ते बांधलं गेलं. बरोबर. आणि मग त्यानंतर त्यांचा त्रास कोणालाच झाला नाही. बरोबर. अशा प्रकारे ही आमच्या गावची ही म्हणजे माझ्या आपल्या चॅनलवरती मी पण 2ऱ्या चॅनलवरती एकदा भगवतीचं सांगितलेलं आहे की भगवती हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. मागच्या एका एपिसोडमध्ये आपल्याकडे तुकाराम नाईक आलेले जांभोड्यामधल्या कासारखिंडीतले, तर त्यांनी पण हा भगवतीचा किस्सा जळबांध्यावरती झालेला होता तो सांगितलेला आहे. आणि खरोखरच आपल्या माध्यमामधून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमामधून संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारतातल्या सर्व आमच्या प्रेक्षकांना आम्हाला हेच सांगायचं आहे की एकदा तुम्हाला कधी योग आला, भगवतीची मंदिरं अत्यंत म्हणजे जागृत देवस्थान म्हणूनच प्रसिद्ध आहेत सगळीकडे. आई भगवती ही महालक्ष्मीची मोठी बहीण म्हणतात. तर अशा हिच्या बऱ्याचशा आख्यायिका आहेत भगवतीच्या संदर्भातल्या. तशीच एक धामापूरमध्ये ही एक आमची भगवती आई आहे. आणि त्याचप्रमाणे ह्या जांभोड्यामधली भगवती आणि जांभोड्यामधल्या भगवतीचं आणि धामापूरमधल्या भगवतीचं तुम्ही एकदा तरी तुमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकदा तरी तिचं दर्शन घ्या आणि तिथल्या त्या पाषाणाकडे एक 5 मिनिटं तुम्ही टक लावून पहा.
तुम्हाला जाणवेल की ते पाषाण तुमच्यासोबत काहीतरी बोलते, काहीतरी दैवी शक्ती आहे त्या पाषाणांमध्ये. आणि मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर समजा तुम्ही अतिशय लांब राहत असाल, कधी शक्य नसेल, तर आम्ही आमच्या पॉडकास्टवरती आमच्या आई भगवतीचा फोटो टाकू. तुम्ही तो नक्की बघा. त्या फोटोला स्क्रीनशॉट काढून तुम्ही 5 मिनिटं किंवा 2 मिनिटं जरी तुम्हाला धावपळीच्या जगामध्ये तुम्हाला शक्य नसेल, तर तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तेवढं तुम्ही त्या फक्त मूर्तीच्या डोळ्यांकडे आणि त्या मूर्तीच्या चेहऱ्याकडे फक्त बघा. तुम्हाला काय फील येते. जर तुमच्यामध्ये श्रद्धा आहे भगवती, आई भगवतीच्या बद्दलची, तर तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये जाणवेल की आई भगवती हे कोकणांमधलं जे भगवतीचं जे स्थान आहे ते अत्यंत जागृत आहे. तर अशा प्रकारे आज आपल्याकडे भूषण भोगले आलेले आहेत. त्यांनी त्यांचे ते अनुभव सांगितले. अजूनही काही अनुभव आहेत, पण आत्ता एका वेळेला ते घेणं शक्य नाही. आपण अशाच प्रकारे पॉडकास्ट करत राहू. अजूनही आपल्यासोबत आता सध्या हे विषय चालले आहेत, पण पुढे जाऊन आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मावळे, सरदार, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि इतर बाकी जी काही गृहस्थ मोठमोठ्या पदांवरती होऊन गेलेत किंवा ज्यांनी महाराष्ट्रासाठी काहीतरी केलेलं आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे अंतरंग महाराष्ट्राचा. म्हणून आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये होऊन गेलेले थोर वीर, थोर पुरुष आणि संत यांचा आपल्याला आढावा आपल्या अंतरंग महाराष्ट्राचा या चॅनलवरती घ्यायचा आहे. आपण पुढे असेच भेटत राहू. आणि तुम्ही एकच आमची नेहमी तुम्हाला रिक्वेस्ट असते की बाबांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही ह्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधून फिरून तिथले जे प्रसंग आहेत, तिथले ज्या काही गोष्टी आहेत, तिथल्या ज्या काही कथा आहेत, रूढी परंपरा आहेत, त्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू. आता सध्या आम्ही आपली रजा घेतो. नमस्कार.